श्री स्वामी समर्थ. रामरक्षा स्तोत्र आत्तापर्यंत तुम्ही पठण केले असेलच, पण जेव्हा तुम्ही पठण करता तेव्हा या प्रत्येक श्लोकाचा अर्थ माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच आज आपण इथे रामरक्षा स्तोत्राचा प्रत्येक श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या रामरक्षा स्तोत्राला. म्हणजे त्याच्या अर्थासहित आपल्याला हे स्तोत्र आज कसं पठण करायचं आहे ते आज आपण इथे जाणून घेणार आहोत. श्री गणेशाय नमः. अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बोधकौशिक ऋषिः श्री सीता रामचंद्र देवता अनुष्टुप् छन्दः सीता शक्तिः श्रीमद् हनुमान कीलकं श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः. अथ ध्यानं ध्यायेन्द्रजानुबाहुं धृतशरधनुष्यं बद्धपद्मासनस्थं पीतं वासौ वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाकारूढसीता मुखकमलभिल्ललोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतमुरुजटामण्डलं रामचंद्रम इति ध्यानम्. आता तुम्हाला या श्लोकाचा अर्थ काय आहे ते तुम्हाला मी ते सांगणार आहे. म्हणजेच ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब पोचणारे आहेत, ज्याने धनुष्यबाण धारण केले आहे, जो बद्ध पद्मासन घालून बसला आहे, ज्याने पितांबर परिधान केला आहे, ज्याचे डोळे नवीन कमळाच्या पाकळीप्रमाणे सुंदर आहेत, जो प्रसन्न आहे, ज्याची दृष्टी डाव्या मांडीवर बसलेल्या सीतेच्या मुखकमलाकडे लागली आहे, ज्याची कांती मेघाप्रमाणे आहे, जो नाना प्रकारच्या अलंकाराने सुशोभित आहे, जो मोठे जटामंडल धारण करीत आहे, अशा श्रीरामचंद्राचे ध्यान प्रारंभी करावे. पुढचा श्लोक आहे. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रियविस्तरं एकैकमं शरं पूसां महापातकनाशनम. या ओळीचा अर्थ असा आहे. श्री रघुनाथाचे चरित्र अतिशय विस्तृत आहे. त्यात 100 कोटी श्लोक आहे. त्या श्लोकातील एक एक अक्षर महापातकाचा नाश करणारे आहेत. ध्यात्वा नीलोत्पतलं श्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुंडमंडितं. या श्लोकाचा अर्थ असा आहे की श्री रामचंद्रांचा नीलकमलाप्रमाणे श्यामवर्ण आहे. डोळे कमळाप्रमाणे विशाल आणि प्रफुल्लित आहेत. जानकी व लक्ष्मण यांच्यात समवेत आहेत. जटाच्या मुकुटामंडलमुळे ते अगदी सुशोभित दिसत आहेत. सासिनतून धनुर्बाण पाणिं नक्तं चराकं स्वलीलया जगत्रातुम आविर्भूतमजं विभुम. या श्लोकाचा अर्थ असा आहे की ज्याच्याजवळ तलवार आहे, पाठीला बाणांचा भाता आहे, धनुष्य व बाण ज्याने हातात घेतले आहे, जो राक्षसांचा नाश करणारा आहे, जन्मरहित व व्यापक असणारा परमेश्वर जगताचे रक्षण करण्यासाठी स्वतःच्या लीलेने श्रीरामचंद्रांच्या रूपाने अवतरला आहे. रामरक्षा पठेत प्राज्ञं पापग्निं सर्वकामदां शिरो मे राघवः पातु बालं दशरथात्मजः. या श्लोकाचा अर्थ असा आहे. तेव्हा सुज्ञानी श्री रामचंद्राचे ध्यान करून पापाचा नाश करणारी व सर्व मनोकामना परिपूर्ण करणारी रामरक्षा म्हणावी. रघुकुलोपतन श्रीराम माझ्या मस्तकाचे रक्षण करो. दशरथात्मजम श्रीराम माझ्या कपाळाचं रक्षण करो. कौसल्यो दृशो पातु विश्वत मित्रप्रियः श्रुती घ्राणं प्रातु मखत्राता मुखं सम्मेत्रिवत्सलः. या श्लोकाचा अर्थ असा आहे की कौसल्ये श्रीराम माझ्या डोळ्याचे रक्षण करो. विश्वमित्र प्रिय श्रीराम माझ्या कानांचे रक्षण करो. यज्ञरक्षक श्रीराम माझ्या नाकाचे रक्षण करो. सम्मेत्रिवत्सलम श्रीराम माझ्या मुखाचे रक्षण करो. जिह्वां विद्यानिधिः पातु कंठं भरतवंदितः स्कंदो दिव्यायुधः पातु भुजो भग्नेश कार्मुकः. सर्व विद्याचा साठा असलेले श्रीराम माझ्या जिभेचे रक्षण करो.
भरत ज्याला वंदन करतो असा श्रीराम माझ्या कंठाचे रक्षण करो. दिव्य तेजस्वी शस्त्रे ज्याच्या पाशी आहेत असा श्रीराम माझ्या खांद्याचे रक्षण करो. शिवधनुष्य भंग करणारा श्रीराम माझ्या बाहूंचे रक्षण करो. करो सीतापतिः पातु हृदयं जामदगन्नजित्, मध्यम पातु खरंध्वसी नाभिं जांदवदाश्रयः. सीतेचा पती श्रीराम माझ्या हाताचं रक्षण करो. परशुरामाला जिंकणारा श्रीराम माझ्या हृदयाचे रक्षण करो. खर राक्षसाला ठार मारणारा श्रीराम माझ्या शरीराच्या मध्यभागाचं रक्षण करो. त्याचबरोबर आश्रय देणारा श्रीराम माझ्या नाभीचे रक्षण करो. सुग्रीवेशः कटी पातु स्किंतिनी हनुमंत प्रभुः, उरुरगुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृतम्. सुग्रीवाचा स्वामी राम माझ्या कमरेचे रक्षण करो. हनुमंताचा प्रभू श्रीराम माझ्या दोन्ही जंघांचे रक्षण करो. राक्षसांच्या कुळांचा विनाश करणारा रघुत्तम श्रीराम माझ्या मांड्यांचे रक्षण करो. जानुनी सेतकृत पातु जंघे दशमुखांतकमः, पादो विभीषणं श्रीदः पातो रामखिलं वपुः. सेतू बांधणारा श्रीराम माझ्या गुडघ्याचे रक्षण करो. दशमुखी रावणाचा नाश करणारा श्रीराम माझ्या दोन्ही पायांच्या पोटऱ्याचे रक्षण करो. विभीषणाला राज्यलक्ष्मी देणारा श्रीराम माझ्या पायाचं रक्षण करो. ह्याप्रमाणे श्रीराम माझ्या सर्व शरीराचे रक्षण करो. एता रामबलोपेतां रक्षां यः सकृती पठेतं, स चिरायुही सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्तम. श्रीरामांच्या सामर्थ्याने युक्त अशी ही रामरक्षा आहे. या रामरक्षेचे पठण जो पुण्यवान मनुष्य करेल त्याला दीर्घ आयुष्य, सुख, पुत्र, विजय आणि विनय हे सर्व काही प्राप्त होईल. पाताल भूतल व्योम चारी नक्षद्दमचारिण, न दृष्टमपि शक्ता हस्ते रक्षितं रामनाभिः. पाताळ, पृथ्वी व आकाश ह्यापैकी कोठेही संचार करणारे दृष्ट कपटी लोक रामनामाने रक्षण केलेल्या मनुष्याकडे पाहू शकत नाही. रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरण, नरो न लिप्यन्ते पापैर्भुक्तिर्मुक्तिं च विन्दतिः. श्रीराम, श्रीरामभद्र, श्रीरामचंद्र ही नावे उच्चारून स्मरण करणाऱ्याला पाप लागत नाही. त्याला सर्व सुखे प्राप्त होऊन शेवटी मुक्तीच मिळते. जगच्चेनत्कमंत्रेणं रामनामन्नाभिरक्षितं, यः कंठे धारयतस्य करस्ताः सर्वसिद्धयः. जगामध्ये जय प्राप्त करून देणारा मुख्य मंत्र श्रीरामाचे नाव हाच आहे. या रामनामाने अभिरक्षित केलेली कोणतीही वस्तू जो गळ्यामध्ये धारण करील त्याला सर्व सिद्धी हस्तगत होईल. वज्रपन्नजरानामेदं यो राम कवचं स्मरेतं, अवाहताज्ञः सर्वत्र लभते जयमंगलम. हे रामकवच वज्राच्या पिंजऱ्याप्रमाणे संरक्षक आहे. म्हणूनच याला वज्रपंजर असे नाव आहे. जो ह्या रामकवचाचे स्मरण करील त्याची आज्ञा कुठेही कधीही अमान्य केली जाणार नाही. त्याचा सर्वत्रच विजय होईल. त्याचे नेहमी कल्याण होईल. आदिष्टवानं यथा स्वप्नें राम रक्षाम्यमं हरः, तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः. भगवान शिवशंकराने ही रामरक्षा जशी बुधकौशिक ऋषींना स्वप्नात सांगितली तशी ती त्यांनी प्रातःकाळी उठल्यावर लिहून काढली. आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदां, अभिराम स्त्रीलोकानं रामः श्रीमानसनः प्रभुः. श्रीराम हा कल्पक वृक्षाची जणू सुंदर बागच आहे. सर्व आपत्ती दूर करणारा आणि त्रैलोक्याला आनंद देणारा मनोहर असा तो श्रीमान श्रीराम आपला आमचा प्रभूच आहे. तरुणो रूपसंपन्नो सुकुमारो महाबलो, पुंडरिका विशालाक्षो चिरकृष्णजिनांबरहो,
फलमूलोशिनो दान्तो तापस्सो ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथो सेत्यो भ्रातरो रामलक्ष्मणो शरण्यं सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्यतां रक्षः कुलनिहंतारो त्रायेत्तानं रघुत्तनो. तरुण, रूपवान, सुकुमार, महाबलवान, कमळाप्रमाणे विशाल नेत्र असलेले व कृष्णजीन हीच वस्त्रप्रमाणे परिधान करणारे, कंदमुळे व फळे भक्षण करणारे, जितेंद्रिय, तपस्वी, ब्रह्मचारी, सर्व प्राण्यांचे रक्षण करणारे, सर्वश्रेष्ठ धनुर्धर, राक्षस कुळाचा संहार करणारे, रघुकुतिलक प्रमुख दशरथाचे पुत्र राम लक्ष्मण हे दोघे बंधू आमचं रक्षण करोत. आत्तसज्ज धनुष्य विशुस्पृक्षावक्षाया शुगणिश सज्ञो रक्षणाय मम रामलक्ष्मणावगतः पथी सदैव गच्छताम. बाण जोडून धनुष्य सज्ज करणारे, अक्षय बाणाचे भाते बाळगणारे रामलक्ष्मण माझ्या रक्षणासाठी मार्गामध्ये निरंतर पुढे चालोत. सन्नद्धः कवची खड्गी चाप बाणोधरो युवा गच्छन् मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः. नेहमीच सज्ज असलेला, अंगात चिलखत घातलेला, हाती खडग बाळगणारा, धनुष्यबाण धारण करणारा, जणू आमचा मनोरथच की काय असा लक्ष्मणासह जाणारा श्रीराम आमचे रक्षण करो. रामो दशरथीः शूरो लक्ष्मणानुचरः बली काकुन्तस्थः पुरुषः पूर्णः कौसल्यो रघुत्तमः. ज्यांचा सेवक लक्ष्मण आहे, जो शूर व बलिष्ठ आहे, असा ककुस्थ कुलपुत्र दशरथ व कौसल्या ह्यांचा पुत्र रघुत्तम राम हा पूर्ण ब्रह्मा आहे. वेदांत वेद्यो यज्ञेशः पुराण पुरुषोत्तमः जानकी वल्लभः श्रीमान अप्रमेय पराक्रमः. वेदांतानेच जाणता येईल असे यज्ञाधिपती पुराण पुरुषोत्तम अतुल पराक्रमी वैभव संपन्न जानकी वल्लभ श्रीरामाचे स्वरूपच आहे. इतेतानि जपन् नित्यं मदभक्तः श्रद्धायान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशयः. श्रीरामाच्या नावाचा श्रद्धापूर्वक जप करणाऱ्या माझ्या भक्ताला अश्वमेध यज्ञाच्या पुण्याहून अधिक पुण्य प्राप्त होते, यात संशयच नाही. रामं दुर्वादलक्षामं पद्माशं पीतवाससं स्तुवन्ति नाम विद्रव्येन न ते संसारिनो नरः. जो दुर्वादलाप्रमाणे श्यामवर्ण आहे, ज्याचे डोळे कमलाप्रमाणे आहेत, त्याने पितांबर परिधान केलेले आहे, अशा श्रीरामाची स्तुती दिव्य नावाने जे करतात ते संसारात असूनही नसल्यासारखेच असतात. रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरं काकुत्स्थं करुणानर्वं गुणानिधिं विप्रं प्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्ति वन्दे लोकभिराम रघुकुतिलकं राघवं रावणारिमं. लक्ष्मणाचा वडील बंधू, सीतेचा पती, काकुत्स्थचा वंशात उत्पन्न झालेला, करुणेचा सागर, गुणानिधी, ब्राह्मणप्रिय, धार्मिक, राजश्रेष्ठ, सत्यप्रतिज्ञ, दशरथाचा पुत्र, श्यामवर्णाची सुंदर शांतमूर्ती, लोकांना आनंद देणारा, रघुकुलाचे भूषण असलेला, रघुकुलश्रेष्ठ आणि रावणाचा शत्रू असा जो राघव श्रीराम, त्याला मी वंदन करतो. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतेय नमः. राम, रामभद्र, रामचंद्र, वेधा, रघुनाथ, नाथ अशी ज्याला नावं आहेत, त्या सीतापती श्रीरामाला माझा नमस्कार असो. श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम. हे श्रीरामा, तू रघुकुल तिलक नंदन आहेस, भरताचा ज्येष्ठ बंधू आहेस, तू रणांगणात कठोर आहेस,
हे श्रीरामा, तू आमचं रक्षण कर. श्रीरामचंद्र चरणो मनस्सा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणा वचस्सा गृणामि, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणं शरणं प्रपद्ये. श्रीरामचंद्राच्या चरणांचे मी मनामध्ये स्मरण करतो. श्रीरामचंद्राच्या चरणाचे मी वाणीने सत्वन करतो. श्रीरामचंद्राच्या चरणांवर मस्तक ठेवून मी नमन करतो. श्रीरामचंद्राच्या चरणांशी मी शरण आलो आहे. माता रामो मत्पिता रामचंद्रः, स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः, सर्वस्व मे रामचंद्रो दयालु नान्यं, नान्यं जाने नैव जाने न जाने. माता माझी पिता श्रीरामचंद्र आहे, म्हणजेच माझा धनी, माझा मित्र श्रीरामचंद्र आहे. दयाळू श्रीरामचंद्र हेच माझं सर्वस्व आहे. श्रीरामचंद्र वाचून या जगात मी खरोखरच दुसरे काहीही एक जाणत नाही, अजिबातच जाणत नाही, मुळीच जाणत नाही. दक्षिणो लक्ष्मणो यस्ये वामे तु जनकात्मजः, पुरोतो मारुती यस्य तव वंदे रघुनंदनम. ज्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे, डाव्या बाजूला जगकन्या सीता आहे, पुढच्या बाजूला मारुती आहे, त्या श्रीरामचंद्राला मी वंदन करतो. लोकभीराम रणगदिरं राजीं नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. लोकांना आनंद देणारा, रणांगणामध्ये धैर्य धारणारा, कमळाप्रमाणे नेत्र असलेला रघुवंशांचा अधिपती केवळ दयेची मूर्तीच आहे, असा जो कृपाळू श्रीरामचंद्र, त्याला मी शरण आलो आहे. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं, बुद्धिमतां वरिष्ठं वतात्मजं वानरयुद्धमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जो सर्व ठिकाणी मनाच्या वेगाने त्वरेने गमन करणारा व वाऱ्याप्रमाणेच प्रचंड वेग जाणणारा आहे, ज्याने इंद्रिये जिंकून स्वाधानी ठेवलेले आहेत, जो बुद्धिवंत लोकांमध्ये श्रेष्ठ आहे, वानर समुदायाचा जो मुख्य आहे, जो श्रीरामांचा दूत आहे, अशा वायुपुत्र हनुमंताला मी शरण आलो आहे. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षं, आरुह्य कविता शाखं वंदे वाल्मिकी कोकिलं. कविता रूपी फांदीवर बसून राम राम ह्या मधुर अक्षरांचं गोड गोड शब्द गुंजन करणाऱ्या वाल्मिकी रूपी कोकिल पक्षाला मी वंदन करतो. आपादमपहंतारं दातारं सर्वसंपदां, लोकभीराम श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. आपत्ती दूर करणारा, सर्व संपत्ती देणारा व लोकांना आनंद देणारा असा श्रीरामचंद्र, त्याला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. भर्जनं भवबीजानां अर्जनं सुखसंपदां, तर्जनं यमदूतानं राम रामेति गर्जनं. राम राम अशी ही रामगर्जना संसाराची बीज भर्जन करणारी, सुखसंपदा अर्जन करणारी आणि यमदूतांना तर्जन करणारी आहे. रामो राजमणिः सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेणाभिहंता निशाचारचमू, रामाय तस्मै नमः. राम नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तलयः सदा भवतु, भो राम मामुरधरः. राजश्रेष्ठ राम सर्वत्र उत्कर्ष पावतो, नेहमीच विजयी होतो. मी सीतापती रामास भजतो. रामाने राक्षसांची सेना ठार मारली, त्या रामाला माझा नमस्कार असो. रामा वाचून मला दुसरा मोठा कोणताच आधार नाही. रामाहून दुसरा कोणीही मला श्रेष्ठ वाटत नाही. मी रामाचा दास आहे. माझ्या चित्ताची लय नेहमी रामाच्या ठिकाणी असो. हे रामचंद्रा, तू माझा उद्धार कर. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. महादेव शिव शंकर पार्वती देवीला सांगतात, हे सुमुखी राम राम अशा नामोच्चारणाने मनाला आनंद देणाऱ्या श्रीरामाच्या ठिकाणी मी रममाण होते. श्रीरामाचे एक नाव विष्णूच्या
सहस्रनामाशी बरोबरी करणारे आहे. इति बुधकौशिक विरचितं रामरक्षास्तोत्रं संपूर्णं. श्री सीतारामचंद्रा देवतार्पणमस्तु. ह्याप्रमाणे श्री बुधकौशिक ऋषींनी रचलेले श्री रामरक्षा स्तोत्र हे संपूर्ण झाले आहे. हे श्री सीतारामचंद्राला अर्पण असो. तर अशा पद्धतीने आपली ही रामरक्षा स्तोत्र संपूर्ण अर्थासहित पूर्ण झालेला आहे. या स्तोत्राचा प्रत्येक अर्थ तुम्हाला जेव्हा समजेल तेव्हाच तुम्हाला या रामरक्षा स्तोत्राचं महत्त्व समजून येणार आहे आणि त्यामुळे तुम्ही रोजच्या रोज ही रामरक्षा स्तोत्र पठण करणार आहात. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन स्तोत्रांसह, माहितीसह, उपायांसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय श्रीराम.